भुजबळांचे नाराजी नाट्य या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। नुकतंच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालं, सरकार स्थापन झालं। मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये अधिवेशनाच्या आदल्या दिवशी झाला आणि असं असताना सरकारनं नव्या जुन्यांचा मेळ घालताना काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेतलं। आता हा राजकीय पार्ट आहे आणि जरांगे पाटलाचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे, हा दुसरा भाग आहे। याचा आणि त्याचा काडीचाही कुठलाही काही संबंध नाही। मात्र काल भुजबळांनी त्यांच्या 50-55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्या लाभार्थ्यांना लाभ पोहोचवला ते लाभार्थी, महाराष्ट्रातील लाभार्थी हे त्या ठिकाणी येवल्याला बोलून घेतले आणि तिथं त्यांनी एक सभा ठेवली, बैठक घेतली की पुढची दिशा काय असावी। आता भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री किंवा अनेक कॅबिनेट मंत्री, मुंबईचे महापौर, आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे अध्यक्ष असे मोठे असंख्य पदं भूषवलेले आहेत। एक साधा फळं भाजीपाला विकणारा तरुण हा एक मोठं साम्राज्य या 50 वर्षामध्ये निर्माण केलं। वास्तविकता भुजबळ साहेब जरी बहुजन समाजातले असले, जातीनं माळी समाजाचे असले तरी ते प्रस्थापित राजकारणी आहेत हे विसरता कामा नये। प्रस्थापित राजकारणी म्हणजे काय, तर ज्यांचं मोठं प्रस्थ आहे आणि वर्षानुवर्ष जे सत्तेत आहेत त्यांचं मोठं साम्राज्य आहे। भुजबळ नॉलेज सिटी जर पाहिली तर डोळे दिपतील, एवढं भव्य दिव्य आहे आणि भुजबळांचं साम्राज्य काही हजार कोटीमध्ये गेलेलं आहे। लोकांच्या अनेक पिढ्या, 7 पिढ्या 10 पिढ्या मातीत गेल्या, आजही अनेक घरांना पीठ आहे तर भेट नाही। मग यांना कुठून आलं? म्हणजे एवढं असं ह्यांच्याकडे कमाईचे सोर्सेस काय आहेत की एवढे कमवलं, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। दुसरा मुद्दा असा आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं नाही म्हणजे मागासवर्गीयांवर अन्याय झालेला असं भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे। ओबीसीवर अन्याय झालेला आहे असं भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे। जर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात घेतले असते तर ओबीसीचा अन्याय थांबला असता का? बरं, ओबीसीचा असा कोणता अन्याय झाला आहे की भुजबळ नसल्यामुळे तो थांबला आहे? आजच्या म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे 42 लोकांचं, यामध्ये जवळपास 17 लोक हे ओबीसीतले आहेत। त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, बावनकुळे साहेब असतील, असे दिग्गज नेते हे सर्व प्रदेशातले हे मंत्रिमंडळात आहेत। मग नेमकं भुजबळ नसल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो। भुजबळ साहेबांनी जी बैठक घेतली त्यांनी सांगितलं की मला फोन आले, देशभरातून फोन आले। पहा, मग बरं आपण दुसऱ्यांचा विचार करू। अनेकांना आणखी मंत्रिपदी अनेक लोक इच्छुक होते। तानाजी सावंत हे अग्रक्रमाचं नाव, ते मंत्री होते, कॅबिनेट होते, ऑलरेडी भुजबळांबरोबर कॅबिनेट होते, त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही। मग त्याने असा कुठला मेळावा घेतला का? विजय शिवतारे हे इच्छुक होते, मंत्री होते, त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं नाही। बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके हेही मंत्रिपदासाठी इच्छुक होते, त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली की धनंजय मुंडेच्या ऐवजी मी तिथं इच्छुक होतो, बोलून दाखवलं। रवी राणा अमरावतीचे तेही मंत्रिमंडळासाठी इच्छुक होते, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून गावाकडे गेले। तानाजी सावंत गावाकडे गेले, शिवतारे गावाकडे गेले आणि भुजबळसुद्धा गावाकडे आले। मग यांच्यात आणि यांच्यात फरक काय आहे? तर भुजबळ साहेब असं म्हणतात की एखादा व्यक्ती गेल्यावर जशी शोककळा पसरते तशी येवल्यामध्ये शोककळा पसरली। आता साहजिक आहे, येवलावासियांनी भुजबळांना मतदान केलं आहे, आपला माणूस मंत्री असावा असं वाटणं साहजिक आहे। पण ते झाले नाही म्हणून तिथं मरणासन्न कळा कशी पसरली हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आणि लोकांना मोठा धक्का बसला। लोक अजून त्या धक्क्यातून सावरले नाहीत असंही भुजबळ साहेब पुढे म्हणतात। लोकांना कोणता धक्का बसला? लोकांनी मतदान केलं, लोक गेले कामाला, कोणता धक्का बसला म्हणजे? आणि आता असं सांगतायत
की मी यापुढे मागासवर्गीयांचे प्रश्न सोडणार, दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी यांचे प्रश्न सोडणार. मग तुम्ही 50 वर्षात कोणते प्रश्न सोडवले? 50 वर्षात तुम्ही नेमकं काय केलंय? हाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी विचारला जाईल. तर हे सगळं म्हणजे कुठलाही ओबीसीवर अन्याय झालेला नाही. आणि भारतीय जनता पक्ष जो सत्तेतला प्रमुख आहे, जो जवळजवळ बहुमतात आहेत, केंद्रात त्याच पक्षाची सत्ता आहे, तर हा पक्ष सांगतो की आमचा DNA ओबीसी आहे, आमचे मतदार ओबीसी आहे, आमची लिडरशिप ओबीसी आहे, असं ती जाहीर सांगतात. देशाचे पंतप्रधानसुद्धा म्हणतात मी ओबीसी आहे. म्हणजे असं जर असेल तर मग एकट्या भुजबळामुळं कोणत्या ओबीसीवर अन्याय होणार आहे, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर हा ओबीसीचं नुकसान नाही, हा भुजबळांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. आणि जे लाभार्थी गोळा केले त्यांनी समाजात विषमता पसरवणारी समता परिषद नावाची माळी जाती संघटना स्थापन केलेली आहे. ते ना कधी मुस्लिमांचे नेते होते, ना दलितांचे होते, ना कोणाचे होते. कारण मुस्लिमांवर त्यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषणं हे अयोध्या प्रकरणावर शिवसेनेत असताना केलेले आहेत. मग ते मुस्लिमांचे नेते कसे होऊ शकतात? मुंबईचे महापौर असताना त्यांनी दलितांनी मोर्चा काढला म्हणून ते हुतात्मा स्मारक गोमूत्राने धुवून काढलं. मग ते दलितांचे नेते कसे होऊ शकतात? ते यापूर्वी कुठल्याही ओबीसींच्या व्यासपीठावर चढले नाही, कुठलंही ओबीसींचं भाषण त्यांनी केलं नाही. माळी जातीच्या स्टेजवर चढले, ते समता परिषद होती त्यांची, विषमता पसरवणारी, पण इतर कुठल्याही ओबीसीसाठी त्यांनी काम केलं नाही. मग ते ओबीसीचे नेते कसे होऊ शकतात? म्हणजे हे सगळं थोतांड आहे, हा सगळा मतलब आहे. आणि त्यांचा मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे? काल त्यांनी आपल्या भाषणामध्ये बराचसा वेळ हा मराठा आरक्षणावर, जरांगे पाटलावर खर्च केला की ते नेते आले होते, नवीन नेते. मग आता तुम्ही जुने नेते आहेत ना, आणि नवीन नेते ते अंतरवाली सराटीचे नेते, ते आले, आजारी होते, हाताला ते सलाईनचं लावून आले, अशा प्रकारचं ते बोलतं. मुळात हा तुम्ही राजकीय आहात, तुमच्या मंत्रिपदाचा प्रश्न आहे आणि तो तुम्ही बसून सोडवावा, किंवा तुम्हाला कुठल्या पक्षात जायचं आहे तिकडं जावा, पण मराठा आरक्षणाचा आणि तुमच्या मंत्रिपदाचा काहीच संबंध नाही ना. का जोडता? म्हणजे ते ओबीसीला भीती दाखवायला लागले की तुम्ही माझ्या मागे उभा राहा नाही, तुमचं आरक्षण जाईल, अशा प्रकारची भीती. हे भुजबळ साहेब अत्यंत हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, आणि बोलण्यामध्ये तर आक्रमक शैली आहे, शेरोशायरी, भाषणबाजी, काव्यपंक्ती, याव त्याव. परंतु हा ओबीसीवरचा अन्याय नाही, हा फक्त आणि फक्त भुजबळांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे मंत्रिपदाचा, बाकी काही नाही. त्यांना पद दिलं म्हणजे सगळं काही संपतं.